रस्त्यांना पडलेल्या खड्ड्यांमुळे होणारी वाहतूक कोंडी आणि या वाहतूक कोंडीमुळे चाकणमध्ये निर्माण झालेली मोठी समस्या आणि या समस्याला वैतागलेले उद्योजक आता चाकण एमआयडीसी सोडून जाण्याच्या वार्ता करत आहेत आणि त्यामुळे खरं तर राजकारण पेटलंय। आपण या ठिकाणी पाहू शकता ही चाकणच्या रस्त्यांची हालत आहे। मोठ्या प्रमाणामध्ये चाकणच्या रस्त्यांवरती खड्डे पडलेत, मात्र हे खड्डे दुरुस्त करण्यासाठी मोठा वेळ लागतो आणि या रस्त्यांवरती वाहनांची जी संख्या आहे त्या मोठ्या संख्येमध्ये हे रस्ते दुरुस्त करण्यासाठी आवश्यक तो वेळ मिळत नाही आणि असं असलं तर याच्यावरती नक्की काय तोडगा काढायचा, हा तोडगा काढण्यासाठी राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी चाकण परिसरामध्ये खरं तर प्रीकास्ट ब्लॉकचा रस्ता करण्याचं नवीन तंत्रज्ञान जे आहे हे चाकण परिसरामध्ये सुरू केलंय। आपण या ठिकाणी पाहू शकता हे प्रीकास्ट ब्लॉक आहेत, साधारणपणे 8 फूट बाय 12 फूट साईजचे हे प्रीकास्ट ब्लॉक आहेत। खरं तर हे प्रीकास्ट ब्लॉक जे आहेत हे बाहेर फॅक्टरीमध्ये तयार केले जातात आणि त्यानंतर तयार केलेल्या प्रीकास्ट ब्लॉकला साधारणपणे 20 ते 21 दिवस पाणी मारलं जातं। पाणी मारल्यानंतर काही काळ हे ब्लॉक सुकवले जातात आणि पूर्णपणे सुकल्यानंतर हे जे ब्लॉक आहेत ह्या ब्लॉक पासून रेडीमेड रस्ता तयार करण्याचं हे नवीन तंत्रज्ञान आहे। हा रस्ता करण्यापूर्वी हे ब्लॉक टाकण्यापूर्वी ज्या रस्त्यावरती हे ब्लॉक टाकायचे त्या रस्त्याची खाली जुजबी सपाटीकरण केलं जातं, त्याच्या खाली भक्कम असा मुरुम टाकून तो मुरुम रोलिंग केला जातो आणि एकदा रस्त्याचा सरफेस तयार झाला का त्या सरफेसवरती हे ब्लॉक टाकले जातात आणि ह्या ब्लॉकमुळे रस्ता जो आहे हा कमी कालावधीमध्ये तयार होतो। त्याचबरोबर ह्या रेडीमेड प्रीकास्ट ब्लॉकमुळे तयार केलेला रस्ता जो आहे हा वापरण्यासाठी लगेच उपलब्ध होत असतो। त्यामुळे चाकणमधील जी वाहतूक कोंडी आहे, चाकणमधील जी वाढती वाहनांची संख्या आहे या संख्येचा विचार करता रस्त्यांना बनवण्यासाठी मुबलक वेळ मिळत नाही। या सर्व बाबींचा विचार करून राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी चाकणमध्ये या नवीन तंत्रज्ञानाची प्रीकास्ट ब्लॉकच्या रस्त्यांची जी काही नवीन यंत्रणा आहे, नवीन तंत्रज्ञान आहे त्या तंत्रज्ञानानुसार चाकणमध्ये आता रस्ते बनवायला सुरुवात केली आहे। त्यामुळे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं हे नवीन तंत्रज्ञान आणि या नवीन तंत्रज्ञानाने प्रीकास्ट ब्लॉकने बनलेले रस्ते चाकणकरांना काही दिलासा देणार का हे आता येणाऱ्या काळात पाहावं लागणार आहे। सचिन तोडकर, न्यूज 18 मराठी, चाकण, पुणे।